पुढील विद्यार्थी मनोगत व्यक्त करण्यासाठी मंचावरती आमंत्रित करतो पूर्वा काने यांना विनंती आहे की त्यांनी आपलं विद्यार्थी मनोगत व्यक्त करावं. नमस्कार. आज इथं विषय मांडायला उभी आहे सामाजिक चळवळी आणि युवक. आपण सगळेच युवक आहोत, तर सगळ्यात आधी मोठ्यांदा गर्जना एकदा करूयात. भारत माता की वंदे. देव देशान धर्मा पायी प्राण घेतल हाती, शूर आम्ही सरदार आम्हाला काय कुणाची भीती. गाण्याच्या ओळी ऐकल्यावरच अंगामध्ये जो काही जोश संचारतो. का बरं? देव देशान धर्मा पायी प्राण घेतल हाती. आता या गाण्याच्या ओळी सुरुवातीला का घेतल्या ते सांगते आणि डायरेक्ट विषयाला हात घालते. सामाजिक चळवळी आणि युवक. मुळात चळवळ 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 म्हणजे नेमकं काय? तर समाजामध्ये समाजाचा एखादा प्रश्न सोडवण्यासाठी जो समाजातील लोक एकत्र येतात आणि योग्य पद्धतीनं तो प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करतात, त्यासाठी उभे राहतात, ती म्हणजे चळवळ. मग ठीक आहे, ही चळवळ आहे, पण मग त्यामध्ये युवकांचं काय किंवा आम्ही त्यामध्ये काय करायचं? आता तुम्ही विचार कराल, ही एवढीशी आहे, ही स्वतः 12वीला आहे, ही काय सांगणार आहे काय करायचं ते. पण मला एक सांगा की खरंच युवक करू शकतो का? आज जर आपल्याला एखाद्यानं विचारलं की काय बाई तुझा आदर्श कोण आहे, तुला कुठला हिरो आवडतो, पटकन आपल्या डोक्यामध्ये काय येतं हे प्रत्येकानं विचार करावा. पण का हो, आज तुझा आदर्श कोण आहे असं विचारल्यानंतर आज आमच्या तोंडामध्ये पटकन छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव का येत नाही? अहो, आम्ही पण युवक आहोत. आम्ही 16व्या वर्षी काय करतो? आणि तेच आमचे ज्ञानेश्वर माऊली, ज्यांनी वयाच्या 16व्या वर्षी अख्ख्या जगाला ज्ञानेश्वरी रूपी ठेवा दिला, का त्यांचं नाव आज आमच्या डोळ्यापुढं आदर्श म्हणून, एक हिरो म्हणून येत नाही? आम्हाला हिरोईनी किती आवडतात, पण का ती रणांगणामध्ये रडणारी झाशीची राणी आमच्या डोळ्यापुढे येत नाही? छत्रपतींना घडवणाऱ्या जिजाऊ यांचं नाव आमच्या डोळ्यापुढं का येत नाही? यात आपली सर्वस्वी आपली चूक नाहीये, कारण यात चूक आहे ती आजच्या या आभासी जगाची. आजची युवक पिढी म्हणजे तुमच्या माझ्यासारखी जी आभासी जगामध्ये अडकली आहे, आणि त्याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे आज प्रत्येकाच्या हातामध्ये असलेला मोबाईल आहे. उपकरण वापरणं चुकीचं नाहीये, पण आपण त्याचा वापर कसा करतो हे पण तितकंच गरजेचं आहे ना. आम्ही त्याचा योग्य वापरही करू शकतोच की. प्रत्येक गोष्टीचा योग्य वापर कसा करून घ्यायचा ना, हे सुद्धा आमच्या युवा पिढीला माहिती असतं. ते सुप्त गुण आमच्या आतमध्येच आहेत, फक्त त्यांना जाणीव करून द्यायची गरज आहे, त्यांना बाहेर आणण्याची गरज आहे. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेमध्ये एक संकल्पना मांडली जाते. आपल्याला सांगितलं जातं की बाबा तुला आता 18 वर्ष पूर्ण झाली की तुला मतदान करायचंय, किंवा आपण आज विद्यार्थी आहोत आणि आपल्याला शाळेमध्ये शिकवलं जातं की आजचा विद्यार्थी म्हणजे उद्याचा नागरिक आहे. पण मला सांगा, आपण आजचे तरुण, जर आपल्याला आज मताधिकार आहे, आपण जर एवढं सगळं करू शकतोय, तर आजचा विद्यार्थी हा उद्याचा नागरिक कसा असेल? आजचा विद्यार्थी हा आजचाच नागरिक आहे, आजचा युवक हा आजचाच नागरिक आहे, कारण त्याच्या एका मताला किती किंमत आहे हो. आत्ता बोलताना फक्त कळत नाही, पण ज्या वेळेला आपण खरंच मतदान करतो ना, त्यावेळेला आपल्याला कळतं की आपल्या एका मताला किती किंमत आहे. खरंच हे सगळं या युवकांमध्ये आहे. त्यावेळेला सुद्धा जे युवक होते, जे फाशीवरती गेले, ते पण युवकच होते. स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच, अशी सिंहगर्जना करणारे लोकमान्य टिळक हे सुद्धा त्यावेळेला युवकच होते. भगतसिंग, राजगुरू, सुखदेव, जे आपल्या भारत मातेसाठी त्यांनी स्वतःच्या प्राणांचं बलिदान दिलं, ते सुद्धा युवकच होते. मग आम्ही त्यांच्यासारखे होऊ शकत नाही का?
त्यांच्यासारखं फासावर जा असं म्हणायचा उद्देश नाही, पण आम्ही आमच्या समाजाचं काहीतरी देणं लागतो. असं म्हणतात, या देहाकडून देवाकडं जाताना मध्ये देश लागतो आणि त्या देशाचं आम्ही सगळेजण देणं लागतो. आणि मग आम्ही काय करायचं? खरं तर आपल्याला बऱ्याच जणांना करायची खूप इच्छा असते, पण काही वेळेला घरून मार्गदर्शन न मिळाल्यामुळं, योग्य मार्गदर्शन न मिळाल्यामुळं कुठंतरी आपण थांबलो गेलेलो असतो. घरात तर म्हणजे प्रत्येकाच्या घरात तर अशी म्हण आहे की शिवाजी जन्माला यावा पण शेजारच्यांच्या घरात. का? अहो, प्रत्येकाच्या घरामध्ये शिवाजी आहे, प्रत्येकाच्या घरामध्ये शिवाजी आहे. गरज आहे ती फक्त त्या शिवाजीला घडवण्याची, फक्त त्या शिवाजीला घडवण्याची. पूर्वीपासून ज्या रूढी परंपरा चालत आल्या, भले त्या चुकीच्या का असेनात, पण घरचे म्हणतात म्हणून करायचं का? जर खरंच तुम्हाला ते बदलायचं असेल ना, तर नक्कीच त्याच्या विरोधामध्ये आवाज उठवा. आणि तो आवाज उठवण्याची ताकद, ती शक्ती प्रत्येक युवकाकडे आहे. आणि या समाजामध्ये ज्या काही चळवळी चालू आहेत ना, त्या प्रत्येक आजच्या भाषेत हँडल करायची जी ताकद आहे ना, ती फक्त युवकांकडे आहे. आपलं वय लहान असतं, एक एक अनुभव येत असतात, पण आपण ते मॅनेज करू शकतो. फक्त आपण ते लक्षात घ्यायला पाहिजे. आपला जो विचाराचा दृष्टिकोन आहे ना, तो थोडासा बदलण्याची गरज आहे असं वाटतंय. जर खरंच आपल्याला हा देह मिळालेला आहे, हा देह मिळालाय, आणि त्यात सगळ्यात जास्त गर्वाची आणि अभिमानाची गोष्ट आहे की भारत मातेसारख्या या देशामध्ये आपल्या प्रत्येकाचा जन्म झालेला आहे. मग त्या देशाचं काहीतरी आपण देणं लागतो ना, आणि त्यासाठी प्रत्येक युवकानं यामध्ये यायची गरज आहे. आम्ही देशभक्ती करतो, आम्ही सामाजिक चळवळींमध्ये भाग घेतो. कसं? आम्ही व्हॉट्सअपला स्टेटस टाकतो, इन्स्टाला स्टोरी टाकतो, फोटो काढून व्हायरल करतो. हे एवढ्यापुरतं नाहीये. जर खरंच आपण या देशातले सशक्त युवक असू, तर आपल्याला सक्रियतेनं यामध्ये सहभागी होण्याची गरज आहे. त्यामुळं प्रत्येकानं आपल्या विचारांचा दृष्टिकोन थोडासा बदलावा, आणखीन थोडासा विचार करावा आणि यामध्ये सहभागी व्हावं, एवढंच सांगते आणि थांबते. जय महाराष्ट्र. धन्यवाद.